लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात असलेल्या 16 नांदेड लोकसभा मतदारसंघात आज सकाळी मतदानास प्रारंभ झाला। उन्हाळ्याचे दिवस असल्याने व तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे मतदारांनी सकाळी लवकर मतदान करणे पसंत केले। सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान झाल्याचं दिसून आले। जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर शासनाने चोख बंदोबस्त तैनात केल्याने मतदान शांततेत पार पडला। नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 17,17,830 मतदार असून त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 8,91,105 तर महिला मतदारांची संख्या 8,26,662 तर 63 हे इतर मतदार आहेत। मतदारसंघामध्ये एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक यशपाल भिंगे, समाजवादी पक्षाचे अब्दुल समद या 4 प्रमुख उमेदवारांसह इतर 10 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। खरी लढत अशोकराव चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात असली तरी वंचित बहुजन आघाडीकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। काँग्रेस लोकसभा उमेदवार अशोकराव चव्हाण यांनी आंबेडकर नगर मधील मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन तसेच सर्वसामान्य मतदारांसोबत रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या आपल्या चिखली या गावात मतदान केलं। वंचितचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल किशोर कदम, आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हरिहरराव भोसीकर, डॉक्टर सुनील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर आदी मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 60 ते 65% मतदान होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी संतोष देशमुख, NTV न्यूज मराठी, नांदेड।